स्वागत आहे तुमचं माझ्या मिनी ब्लॉगमध्ये. तर बघा इकडं माझी बहीण आलेली, रात्री आलेलो आम्ही, असं गेलो होतो माझ्या भावाच्या घरी. मग ती माझ्या बहिणीची पोरं म्हटले चल माऊच्या घरी जायचं, तर मग आलो. आणि इकडं मस्त चालू आहे मम्मी माझी बहिणीसोबत माझ्या गप्पा बघू शकता. इकडं पिझ्झा पण खाणं चालू आहे, गप्पा वगैरे झालेल्या आहेत. आणि इकडं माझ्या बहिणीच्या पोरांना एवढा पिझ्झा आवडतो काय माहीत. आणि माझी इकडं पुतणी पण भरली आहे बघू शकता. तर ते दोघांना सेम सेम माझी बहीण करून देते. आणि इकडं माझे वडील पण आलेत बघू शकता, ते पण पिझ्झा चहा पित आहेत. आणि माझी बहीण पिझ्झा खाती आणि मी इकडं बघू शकता. तर इकडं पास्ता वगैरे बनवला होता, तर ते नाही दाखवणार, लय किचन घाण झालंय. आणि इकडं माझी बहीण बघा जायची पण तयारी करायला लागली, कारण की त्या पोरांची सुट्टी आहे. पोरं बघा किती आगाव आहेत. आणि हे माझं पिल्लू बघा बहिणीचं कसं आहे, खूप आगाव आहे. काय म्हणतं माहिती आहे का, माऊ खाते का खाऊ असं बोलतो. खूप कविता आणि खूप काय काय बनवत आहे. आणि चला माझ्या नाकाला पीठ लागली, त्याला इग्नोर करून तर चपात्या बनवत होते ना, तर ते पीठ लागलं असंच नाकाला आणि ते तसंच राहिलं. माझी बहीण पण बोलली नाही, तर जाऊ द्या. ती बघा तिची आलेली व्हॅन केलेली ओला, मग तिला घ्यायला आली. आणि मग माझी बहीण बसून गेली. रात्री आली होती तर ब्लॉग तिच्या गप्पा मारण्याच्या नादात मला ब्लॉगच नाही काढायला टाईम भेटला. आणि इकडं बघा माझी बहीण गेली. काय काय बनवलं होतं मी आज, पोहे, तिकडं वरण्याच्या शेंगाची भाजी, इकडं कांदा पात होती, आणि इकडं वरण होतं, आणि तिकडे होता राईस बघू शकता. राईस तर कोणीच नाही खाल्ला. आणि तिकडं माठमध्ये छोटीशा मटक्यात मत्ती होता भात. आणि एवढा पसारा बघून मला एवढं टेन्शन आलं, मग पटापटा काढायला घेतून बघू शकता कसं केलं क्लीन क्लीन किचन. आणि असं आपलं किचन क्लीन करून झालं की जरा भारी वाटतं नाही का. तर मग मस्त असं तोंडाला गरमीनं आगाग पडत होती, मग असं फ्रेश झाले. तर चला फ्रेश होते आणि आराम करते. आजसाठी मिनी ब्लॉगमध्ये एवढं. तर चला भेटते हे उद्याच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय बाय.